गट क्रमांक 4 आमच्या गटाचं नाव आहे महात्मा ज्योतिबा फुले गट. क्षमता आधारित प्रश्न निर्मिती कौशल्य गटकार्य. आमच्या गटासाठी विषय होता परिसर अभ्यास. वर्ग 3 स्तर होता पूर्व तयारी 3 ते 5 मध्ये कोणत्याही वर्गाचा एक विषय घ्यायचा होता. आम्ही 3रीचा परिसर अभ्यास आणि त्याच्यामध्ये आमचा घटक आहे दिशा व नकाशा. आणि त्याच्यामध्ये अभ्यासक्रमाची ध्येय होती आमची दिशा, मुख्य दिशा कोणत्या, उपदिशा, दिशाचक्र, स्थळांची आणि वस्तूंची, तसेच दिशा ओळखणे. आणि या घटकामध्ये क्षमता त्या दिशा ओळखणे आणि स्थळ ओळखता येणे. आमच्या पहिली होती अध्ययन निष्पत्ती. आमची विद्यार्थी नकाशातील दिशा अचूक दाखवतो. प्रश्न प्रकार होते वस्तुनिष्ठ. सरांनी म्हणल्याप्रमाणे निम्न स्तर आणि उच्च स्तर. तर त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये चूक की बरोबर. याच्यामध्ये होता नकाशातील वरची दिशा पूर्व दिशा असते. चूक किंवा बरोबर म्हणजे विद्यार्थी सांगतील किंवा ही नकाशा आहे त्याच्यामध्ये जी वरची दिशा आहे ती म्हणजे चूक आहे, पूर्व दिशा आहे, चूक किंवा बरोबर सांगतील. त्यानंतर दुसरा होता सूर्य ज्या दिशेला मावळतो ती दिशा म्हणजे पश्चिम दिशा. विद्यार्थी चूक किंवा बरोबर सांगतील. त्यानंतर उच्च स्तरामध्ये एका वाक्यात उत्तर लिही. चुंबक सूची कोणती दिशा दर्शवते आणि दिशाचक्राचा वापर कशासाठी होतो. त्यानंतर दुसरी अध्ययन निष्पत्ती होती नकाशा वाचन अचूक करतो. विद्यार्थी जो आहे तो नकाशा वाचन अचूक प्रमाणे करतो. त्याच्यामध्ये होता लघुत्तरी प्रश्न. आणि प्रश्न असे होते की मुख्य दिशांची माहिती लिहा. पाठ्यपुस्तकातील चित्र पाहून 2 मुख्य दिशांच्या मध्ये येणाऱ्या उपदिशाचे नाव सांगा. म्हणजे मुख्य दिशा आपल्या आणि त्याच्यामध्ये ज्या येणाऱ्या उपदिशा आहेत त्याची नावं विद्यार्थी सांगतील. त्याचप्रमाणे उच्च स्तरामध्ये होते उद्या सूर्याचे निरीक्षण करून तुझ्या घराचे मुख्य द्वार कोणत्या दिशेला आहे ते सांग. त्याप्रमाणे विद्यार्थी सांगतील. आणि दिशाचक्राचा वापर करून वर्गाचे नंतर प्रश्न तुमच्या प्रश्नाचं उत्तर नंतर. त्यानंतर त्या दिशेला कोणत्या दिशेला ते स्थान आहे ते स्थान सांगतील. त्यानंतर चिन्हे प्रतिके वापरून तोंडी पद्धतीने साध्या पद्धतीने नकाशाद्वारे घर वर्ग शाळा या ठिकाणाचे स्थान दर्शवणे. त्यामध्ये दीर्घोत्तरी प्रश्न होते. दिशा ठरवण्याच्या पद्धतीचे वर्णन करा आणि दिशा व नकाशा यावर सविस्तर चर्चा करा. या पद्धतीनं आमचा या गट क्रमांक 4 या ठिकाणी सादरीकरण झाले. धन्यवाद.